सो बच्चा पार्टी, आज अपन सीखने वाले हैं नया कंसेप्ट, और नया कंसेप्ट है एस्केप वेलोसिटी ऑफ ए सैटेलाइट। ठीक है। सो ये एस्केप वेलोसिटी क्या होता है भाई सैटेलाइट का, वो देखेंगे। एस्केप वेलोसिटी ऑफ ए सॅटेलाइट किंवा ऑफ ए बॉडी, असं नॉट सॅटेलाइट बट ऑफ ए बॉडी. सो पेज नंबर 123 वर या सर्वांनी. 123. क्वेश्चन नंबर 60. एस्केप वेलोसिटी इज डिनोटेड बाय v, और यहाँ पे आएगा सफिक्स में आएगा e. सो म्हणजे एखाद्या प्लॅनेटच्या सरफेसवरनं एखादी बॉडी तुम्हाला अशा रीतीने फेकून द्यायची आहे. बघा, आपण आहोत सरफेसच्या प्लॅनेटच्या सरफेसला. ह्या सरफेसवरनं तुम्हाला बॉडी अशी फेकून द्यायची आहे ॲट सम हाईट. ठीक आहे. अशा एनर्जीने, अशा व्हेलॉसिटीने तिला वरती फेकायचं आहे की आता आपण बघतो कुठली बॉडी जर आपण सरफेस ऑफ द अर्थवरनं वरती फेकली तर इट अगेन्स रिटर्न्स टुवर्ड द सेंटर ऑफ द रिटर्न्स टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ. इट ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. बरोबर का? तुमच्यामध्ये आहे असं कोणी शक्तिमान की सर नाही मी एखादी गोष्ट जर वरती फेकली ना तर ती वरतीच जाते, ती खाली येतच नाही परत, असं आहे का आपल्यात कोणी? बहादूर, श्रावणी, सिद्धी, साक्षी जी, तुम्ही केलं आहे का असा प्रयोग कधी की एखादी ऑब्जेक्ट वरती फेकली आहे आणि ती ऑब्जेक्ट खालीच नाही आली? सर असं झालं आहे माझ्या बाबतीत, असं कोणी आहे का आपल्यात? तर नाही आहे. सो म्हणजे तुमच्याकडे तेवढी इनफ पॉवरच नाही आहे की तुम्ही तेवढ्या इनफ पॉवरने, एवढ्या इनफ वेलॉसिटीने त्या ऑब्जेक्टला फेकताल. ऑब्जेक्ट बोलतोय बरं का, सॅटेलाईट नाही. एवढ्या स्पीडने त्या ऑब्जेक्टला फेकताल की जेणेकरून तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेला पाहिजे, and it should not return back to the surface of the earth. So this concept is called as escape velocity of a body. The minimum velocity with which, बघा तिथं डेफिनेशन लिहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 60 पेज नंबर 123. क्वेश्चन नंबर 60 पेज नंबर 123 बच्चा पार्टी. सो त्याच्यात definition लिहिलेली. द मिनिमम वेलोसिटी विथ विच ए बॉडी शुड बी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ सो दॅट इट एस्केप्स द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड द एस्केप वेलोसिटी ऑफ द बॉडी. त्यालाच आपण एस्केप वेलोसिटी म्हणतो बॉडीची. ओके, डन. मग आता सपोज काही व्हेलोसिटीने जर फेकलं तर बॉडीकडे असेल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी देतात बॉडीची हे बघा. सो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आपल्याला ऑब्जेक्टला फेकायचं आहे. आता ऑन द सरफेस ऑफ द अर्थ मी लिहितो, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हां, मी लिहितो इथे की आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इज इक्वल्स टू, एकच मिनटं, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मग मी लिहिलं की बॉडीकडे असणारी कायनेटिक एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी के ई इज इक्वल्स टू, मी इथं लिहितो हाफ मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, एम ओ लिहिलं त्याला. ठीक आहे. मास ऑफ अर्थला आपण कॅपिटल एम ईने दाखवूया. हे मास ऑफ ऑब्जेक्ट, ती छोटीशी जी मास आहे ती, आणि त्याला ज्या स्पीडने फेकायची तिची स्पीड घेतला व्ही स्क्वेअर. सो कॉल इट एज इक्वेशन 1 कायनेटिक एनर्जी. आणि दुसरी एनर्जी जी पजेस करतं बॉडी ती असते पोटेंशियल एनर्जी. पोटेंशियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पजेस्ड बाय दैट बॉडी क्या रहेगा फॉर्मूला बोलो? माइनस जी एम ये मास ऑफ द अर्थ रहेगा मेरे लिए, बराबर, मल्टीप्लाइड बाय मास ऑफ द ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स आर. मग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आपली जी आता ही झाली पोटेन्शियल एनर्जी बॉडीची, कुठल्याही पॉईंटला असू द्यात. पण मग आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल तर आपण लिहिणार माइनस जी एम ई एम नॉट अपॉन कैपिटल आर. कॉल इट एज इक्वेशन नंबर 2. दिस इज पोटेंशियल एनर्जी. तो अपन के पास दो फॉर्मूले आए, एक आया काइनेटिक एनर्जी का, दूसरा आया पोटेंशियल एनर्जी का. तो ये जो टोटल एनर्जी होगा बॉडी का, वो टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, बघा, टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता कुठल्याही बॉडीकडे जी टोटल एनर्जी असते ती हमेशा कॉन्स्टंट राहते, पण ती असते ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी आणि काय
पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मी इथं टाकला. पहिला आला हाफ एम नॉट व्ही स्क्वेअर, दुसरा आला प्लस मायनस मायनस जी एम ई इंटू एम नॉट अपॉन कॅपिटल आर. सो हा बनला टोटल एनर्जी, बॉडीकडे असणारी, ऑब्जेक्टकडे असणारी टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 3. आता बच्चा पार्टी मला सांगा, सपोज तुम्ही ऑब्जेक्ट फेकली, काय केलं, ऑब्जेक्टला फेकलं, ठीक आहे. सपोज ऑब्जेक्ट इज गोइंग अपवर्ड्स, ऑब्जेक्ट इज गोइंग अपवर्ड्स वर गेली आहे. आणि आता ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपली व्ही ई, व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, बरोबर. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी डिक्रीज होईल आणि फायनली ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय बनेल रे. आता तुम्ही आपली एखादी ऑब्जेक्ट फेका बरोबरती फेकली ना, जाताना तिचा स्पीड हाय असतो आणि जसं वरती वरती जाते तशी तशी त्याचा स्पीड डिक्रीज होतो आणि ॲट द टॉप त्याचा स्पीड काय होऊन जातो, 0. ॲट द टॉप फॉर अ मोमेंट ऑफ सेकेंड उसका फाइनल स्पीड एट द टॉप बनता है 0, ठीक है. उसका स्पीड बनेगा 0 एंड इट स्टार्ट्स इट्स रिटर्न जर्नी. बट बच्चा पार्टी अपना रिटर्न जर्नी नहीं होना मांगता. मग आपण लिहिलं, सपोज ऑब्जेक्ट इज गोइंग अपवर्ड्स, वी इज डिक्रीजिंग, एट द टॉप वी इज इक्वल्स टू क्या, 0 लिखा, ठीक है. सो वहाँ पे जाने के बाद उसका काइनेटिक एनर्जी क्या, वेलोसिटी क्या होना मांगता, 0. वेलोसिटी 0 हुआ तो काइनेटिक एनर्जी भी क्या हुआ, देयरफॉर काइनेटिक एनर्जी विल बी आल्सो इक्वल टू 0. व्हाट अबाउट पोटेंशियल एनर्जी. मग पोटेंशियल एनर्जी का वैल्यू ॲट द इन्फिनाइट, हे देखो मायनस जी एम ई अपॉन एम नॉट अपॉन स्मॉल आर. आणि आरची व्हॅल्यू काय घेतली तुम्ही, इन्फिनिटी असं घेतलं आपण, ठीक आहे. इन्फिनिटी म्हणजे खूप दूर गेले की सो दॅट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्समधनं तुम्ही बाहेर पडले. सो पोटेन्शियल एनर्जी एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज ऑल्सो क्या, 0. सो हे जे सगळं घडतंय हे घडतंय ॲट हाइट एच, ठीक है. कहाँ पे हो रहा है, एट हाइट एच. ऊपर वाला जो हुआ था वो सब कहाँ पे हुआ था, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेसवरनं त्या ऑब्जेक्टला लॉन्च केलं होतं. आता ही ऑब्जेक्ट गेली आहे अंतरिक्षामध्ये आणि अंतरिक्षामध्ये गेल्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 बनली, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू पण 0 बनली अशा हाईटला की ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. मग परत मी असं लिहिलं, टोटल एनर्जी ॲट हाइट एच. सो टोटल एनर्जी एट हाइट एच इज इक्वल्स टू के ई प्लस क्या, पोटेंशियल एनर्जी. दोनों का मिला के वैल्यू क्या आया, 0. बट कीप इन माइंड लॉ ऑफ कंजर्वेशन काय सांगतो. सो आई वुड लाइक टू कॉल इट एज इक्वेशन नंबर 3 था, तो इसका इक्वेशन नंबर 4 बोलता हूँ. तो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मग तो काय सांगतो बच्चा पार्टी, तर तो सांगतो की बाबा टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग तुम्ही हाईट टोटल एनर्जी सरफेसवर असू द्यात किंवा टोटल एनर्जी बॉडीची हाईट एचला असू द्यात, ती हमेशा काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्ही कुठल्या ग्रहावर जरी गेलात तरी तुमच्या बॉडीची टोटल एनर्जी काय राहणार, कॉन्स्टंट. श्रावणी, सिद्धी, साक्षी, प्रेम, साक्षी जी, लक्ष द्या, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट सांगतोय. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, the mechanical energy possessed by the body, mechanical energy is a combination of potential energy and kinetic energy possessed by the body. So that energy on the surface at height h always remains constant. So total energy चा जो फॉर्म्युला आहे तो घेतला, ऑन द सरफेस आपण घेतला हाफ एम नॉट इंटू व्ही स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी काय होती, ओके ही मायनस साईन त्यातला लिहून टाकतो लगेच, माइनस जी एम नॉट, सॉरी एम नॉट छोटा था अपन का, जी एम नॉट इंटू कैपिटल एम ई अपॉन आर ऑन द सरफेस अँड हाईट एच 0. तर ही टर्म तिकडे गेली, इक्वेशन काय बनलं, हाफ एम नॉट मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, ही टर्म जर तिकडे गेली तर प्लस बनेल जी प्लस जी एम ई मास ऑफ अर्थ मास ऑफ ऑब्जेक्ट डिवाइडेड कैपिटल आर. सो दोनों तरफ का ये जो टर्म है एमओ एमओ वो क्या हुआ, कैंसल, और 2 उधर ऊपर चला गया तो वी ई स्क्वेयर इज इक्वल्स टू 2 जी एम ई अपॉन क्या आर. ये आया अपना इक्वेशन. तो ये जो वी ई है अपना, देखो
वी ई एस्केप वेलोसिटी, ये बनेगा टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड ट्वाइस ऑफ जी एम ई अपॉन काय आर. सो दिस इज एस्केप वेलॉसिटी बच्चा पार्टी. इक्वेशन ऑफ एस्केप वेलॉसिटी म्हणजे जर तुम्हाला सरफेस ऑफ द अर्थपासनं एखादी ऑब्जेक्ट थ्रो करायची असेल, अशी थ्रो करा की सो दॅट इट वोंट रिटर्न बॅक टू द सरफेस ऑफ द अर्थ. मग एवढ्या ताकदीने तुम्हाला ते तेवढ्या स्पीडने त्याला फेकावं लागेल. आणि तेवढी ताकद आपल्याकडे आहे का? नाही. मग ती ताकद कोण प्रोव्हाइड करतं? तर आपण ज्यावेळेस रॉकेट लॉन्च करतो किंवा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचं, लाईक मार्सवर जायचं होतं बघा, मार्सवर मिशन मंगल किंवा मिशन चांद्रयान. तर म्हणजे तुम्हाला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमधून एस्केप होऊन त्या चंद्राच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमध्ये एंटर करावं लागते. मग तुमच्या रॉकेट थ्रू जे लॉन्च करायचं आहे आपल्याला सॅटेलाईट किंवा रॉकेट थ्रू जी ऑब्जेक्ट लॉन्च करायची आहे तुम्हाला, त्या ऑब्जेक्टकडे किती व्हेलॉसिटी हवी आहे? दॅट व्हेलॉसिटी शुड बी इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू दी रूट ऑफ ट्वाइस ऑफ जी एम ई अपॉन आर. आणि बघा ही एस्केप व्हेलॉसिटी बच्चा पार्टी, याच्यात जर तुम्ही टर्म पाहताल तर हे नोट टेकिंग पॉईंट आहे की एस्केप व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी, जी बॉडी फेकायची आहे त्या बॉडीच्या मासवर डिपेंड नाही आहे. एस्केप व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे? वाचा बरं, कुणी सांगेल मला हे टर्म्स काय आहे? एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन, म्हणजे तुम्ही हत्ती फेका नाही तर मुंगी फेका, तुम्ही हत्ती फेका नाही तर एरोप्लेन फेका एवढ्या स्पीडने, ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईलच. छोटासा दगड फेका नाही तर हत्ती फेका, काही फेका, एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन. ये कशावर डिपेंड आहे? तर इट इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट टू बी थ्रोन. ठीक आहे. मग कुणावर डिपेंड आहे? तर कॅपिटल जीवर. दुसरा कशावर डिपेंड आहे? मास ऑफ द प्लॅनेट. ज्या प्लॅनेटवर तुम्ही राहताय, सपोज आपण अर्थवर राहतोय तर अर्थ प्लॅनेटचं मास कन्सिडर करावं लागेल. तिसरं काय? रेडियस ऑफ द प्लॅनेट. म्हणजे मी जनरल फॉर्म्युला बोलायला सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. सो आपण तर हे अर्थसाठीच काढलं आहे, पण जनरल फॉर्म्युला पण उद्या तुम्हाला सांगितलं कुठल्या ग्रहावरनं तुम्हाला एवढी एवढी ऑब्जेक्ट एवढे लांब फेकायची आहे, तर तुम्हाला ते जमेल का? सो यस, that can happen with the help of escape velocity. ठीक है. So capital G is gravitation constant, capital M is mass of that planet on from the surface of which you are going to throw that object, and R is the क्या? Radius of the planet. Okay. हॅलो, ऐकू येते सर्वांना? एम आय ऑडिबल? सो एस्केप व्हेलॉसिटी साक्षीजी, प्रेम, साक्षी, यस, सिद्धी, श्रावणी सुपेकर. एस्केप व्हेलॉसिटी कशावर डिपेंड? कॅपिटल जीवर, त्यानंतर मास ऑफ प्लॅनेटवर, त्यानंतर रेडियस ऑफ प्लॅनेटवर. बट इट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट टू बी थ्रोन आउट. ठीक है. सो ये बना वी ई का आपका फॉर्मूला. तो क्वेश्चन नंबर 61, क्वेश्चन नंबर 62 ये उसी के बेस्ड है. ठीक है. सिंपल है, लॉजिक सिंपल आहे. तर बच्चा पार्टी, आता जसं तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीबद्दल कळलं आहे, एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युलाबद्दल कळलं आहे, तर एस्केप व्हेलॉसिटीची जी आयडियल व्हॅल्यू असते ना फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ प्लॅनेटवरनं, तर ती आयडियली व्हॅल्यू असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे बघा तुम्हाला ऑब्जेक्ट एवढ्या स्पीडने फेकावं लागेल, एका सेकंदात तिने किती अंतर का पार केलं पाहिजे? 11.2 इंटू 1000 मीटर पर सेकंड. मग 11,000 हे 1000ने मल्टिप्लाय केलं तरी हे बनतं 11,200. 200च ना, डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला. सो 11,200 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडने तुम्हाला ऑब्जेक्टला थ्रो करावं लागेल. तेव्हा कुठं जाऊन 1 2 3 तेव्हा कुठं जाऊन तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल, इन्फ्लुएन्सच्या. आणि असं कधी घडणार नाही. किंवा आपल्याला तर परत पृथ्वीकडे यायचं आहे बाबा, आपण दुसऱ्या ग्रहावर जाऊन काय करणार आहे?
दुसऱ्या ग्रहावर पाणी आहे का, हवा आहे का, माती आहे का, हेच परीक्षण चालू आहे. तो हा म्हणतो ना आपला एलन मस्कचं नाव ऐकलं असेल तुम्ही. स्पेस एक्स त्याची स्वतःची कंपनी आहे, ज्याच्यातनं तो सॅटेलाईट वगैरे पाठवत असतो दुसऱ्या ग्रहावर. दुसऱ्या ग्रहावर बाबा खरंच पृथ्वीसारखी हे आहे का, काय म्हणतात त्याला, जीवनमान आहे का, हे त्यांचा स्टडी करण्याचा विषय आहे सध्या. ओके. सो मग एस्केप व्हेलॉसिटी किती असते, आता ती कशी आली, मग हे व्हॅल्यूज आहे ना, ह्या इथं जीची व्हॅल्यू टाका, मास ऑफ अर्थ टाका, रेडियस ऑफ अर्थ टाका, मल्टिप्लाय करा 2ने, मग स्क्वेअर रूट घ्या. तर ते कॅल्क्युलेशन करायला अवघड नाही माझ्यासाठी, पण हां इट टेक्स टाईम. सो मी एक्सपेक्ट करतो की तो जो आता मी तुम्हाला स्क्वेअर रूट कसा घ्यायचा, मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं, त्याचं लॉगने कॅल्क्युलेशन करायचं, हे सगळं शिकवलेलं आहे. हां नसेल सांगितलेलं तर मग सांगा, मग नक्कीच मला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल. पण ऑलरेडी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, पेज नंबर 124वर क्वेश्चन नंबर 66 होमवर्क म्हणून करा. क्वेश्चन नंबर 66. ठीक आहे, करताल का साक्षीजी, प्रेम, साक्षी यस Yes, sir. वाटलंस मी Yes, लगेच sir. हां वाटलंस वाटल्यास मी तुम्हाला त्याची हिंट पण देऊन ठेवतो की क्वेश्चन नंबर 66 काय. चला पटकन हां. तर 11,200 आली पाहिजे व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 66 पेज नंबर 124. काय दिलं आहे, कॅल्क्युलेट द एस्केप स्पीड. स्टार्टिंगलाच म्हणलं एस्केप स्पीड कॅल्क्युलेट करा फ्रॉम SOE सरफेस ऑफ द अर्थ. ॲव्हरेज डेन्सिटी ऑफ द अर्थ रो दिला आहे, तो दिला आहे 5.5 इंटू 10⁻³ ठीक आहे, kg/m³. त्यानंतर कॅपिटल जीची व्हॅल्यू दिली आहे किती, 6.67 इंटू 10⁻⁻11 Nm²/kg². रेडियस ऑफ द अर्थ ROE ठीक आहे, नाही असंच लिहितो. रेडियस ऑफ द अर्थ दिलं आहे त्यांनी 5 इंटू नॉट 5 इंटू 6.4 हां इंटू 10⁻6 मीटर, ते पण कन्वर्ट करून दिलं आहे. पण आपल्याला जे एस्केप व्हेलॉसिटी सांगितली ती रो जी आणि REच्या टर्म्समध्ये सांगितली. हुशारच आहे ते. रो म्हणजे कोण आहे रे इथं, डेन्सिटी. अरे बाबा आम्ही फॉर्म्युला शिकलोय √2gm/r, आणि यांनी कुठं डेन्सिटी आणि कॅपिटल जी मध्ये सांगितलंय. बरं ठीक आहे, काहीतरी प्लॅन दिसतोय नाही का, मग आपण तो प्लॅन काय तो आपण बघूयात. तर मग देअरफॉर वी हॅव क्या है अपने पास, एस्केप वेलोसिटी इज रिटर्न एज √2gm/ क्या r. अभी स्मॉल r को मैंने कैपिटल R लिखा, क्यों, बिकॉज वी आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन SOE सरफेस ऑफ द अर्थ. So therefore escape velocity is equals to root of twice of g ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11. मास ऑफ अर्थची व्हॅल्यू नाही दिलेली आहे, R दिलेला आहे. मग मास ऑफ अर्थची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल. सो बच्चा पार्टी लक्षात घ्या, हे बघा मास ची व्हॅल्यू नाही दिलेली पण डेन्सिटी दिलेली आहे. मग डेन्सिटीच्या टर्म्समध्ये काही करता येईल का, तर डेन्सिटी इज इक्वल्स टू लिहितात मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, कुणाचं बद्दल बोलतोय आपण, अर्थ बद्दल, डेन्सिटी ऑफ अर्थ. ठीक आहे. सो मग मी असं लिहितो की मास इज इक्वल्स टू रो इंटू व्हीची व्हॅल्यू किती, 4/3πr³. ठीक आहे, बायचं सर्कल आहे, मोठा सर्कल आहे, तर अर्थ है, तर अर्थचा सर्कल्सला मी घेतलं, वॉल्यूम इज इक्वल्स टू 4/3πr³. अभी यही वैल्यू यहाँ पे ऊपर इक्वेशन में अगर अपन डालते हैं, ये इक्वेशन में m की जगह पे डालते हैं अगर आप, तो आपका इक्वेशन डायरेक्टली सॉल्व होगा. सो m ची व्हॅल्यू एस्केप वेलोसिटी इज इक्वल्स टू हां काय दिली, एस्केप वेलोसिटी रूट ऑफ किती 2.2 सॉरी 2.2 नाही 2 इंटू 6.67. हां पुढे किती व्हॅल्यू 10⁻⁻11. और ये मास को रिप्लेस किया 4/3 डेंसिटी इंटू πr³. ठीक है, और डिवाइडेड बाय अपना क्या था r. ठीक है, 4/3 रो इंटू πr³
आर क्यूब, ओके, आर क्यूब और ये आर, ये क्या हो जाएगा, कैंसल, ठीक है, ये 3 नीचे बचेगा. सो आर स्क्वेअर आर स्क्वेअर आर स्क्वेअर आर स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, मग सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, दुसरा काही ट्रिक नाही बचा. हां, सो आर स्क्वेअर झाला. बरं, आतमध्ये कोण कोण राहिले बघा आता. रूट ऑफ, हां, 2 इंटू 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू 4/3, 4/3 इंटू रो आणि इंटू पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. सो 2 इंटू 6.67 10⁻⁻11 4/3 रो पाय आणि एक आर त्या आर क्यूब बरोबर कॅन्सल झाला. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज गिवन बाय द फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. एम इज मास ऑफ द क्यूब, मास ऑफ द, इथं मास ऑफ अर्थ आहे आपण घेतलेला. बरं, 3ने इथं कुठेतरी मल्टिप्लाय करा, रोची व्हॅल्यू टाका, पाय आर स्क्वेअर. रोची व्हॅल्यू डेन्सिटी दिलेली त्यांनी, रेडियस पण दिलेली आहे, रेडियसचा स्क्वेअर आहे. तर काळजी घ्या घेताना, तर त्या पद्धतीने सोडवायला. ठीक आहे. हां, तर येईल सोडवता, मग लॉजिक लावताल. आय एक्सपेक्ट इट फ्रॉम युअर साईड, सो दॅट तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट आणखी जास्त पद्धतीने समजेल. करताल? Yes, sir. Yeah, okay then. So let's go again on to the next concept. जर ते म्हणतात आपली पृथ्वी जर मेडअप ऑफ वूड असते, वूड म्हणजे लाकडाची जर बनलेली असते, क्वेश्चन नंबर 67 दिला आहे त्यांनी, की सेम पेज नंबर आय थिंक इट्स 124. If earth were made up of wood, the mass of wooden earth would have been 10% as much as it is now without changing its diameter. हां, म्हणजे सपोज अर्थचं मास मी जर एक्स मानलं, तर हिचं छोटंसं मास ऑफ एस्केप स्पीडच समजा, ठीक आहे. मास एक मास आहे, ही अर्थ आहे, ती वुडन अर्थची बनलेली आहे, वुडन अर्थ. सो इफ द अर्थ वेअर मेड ऑफ वूड, द मास ऑफ द वुडन अर्थ वुड हॅव बीन 10% ॲज मच. म्हणजे जी मास अर्थ बनवली आहे, त्या मासचं वजन 10% ऑफ द, हां, 10% ऑफ द ॲज ऑफ इट इज नाव. म्हणजे आता दोन दोन गोष्टी आहे. एक तर पहिली, अर्थ इज मेडअप ऑफ वूड असं मानायचं. मग अर्थचं मास जर वूडची बनलेली असेल, तर अर्थचं मास मी एम डॅशने डिनोट केलं, आणि ती 10% ऑफ द यम असेल. फक्त किती? 10% ऑफ द यम. सो असं 10% ऑफ द यम जर असेल, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यूच्या would have been 10% as much as it is now without changing its diameter. Calculate escape speed. मग जी अर्थ आहे, त्या अर्थला, आता ही आपली अर्थ आहे असं आपण मानूया, ठीक आहे, आपली. आणि ही अर्थ जी आहे, त्या अर्थवर, म्हणजे ही बनली आहे वुडनची, म्हणजे वुडन अर्थ. तर ते म्हणतात की त्याची डेन्सिटी तर 10% ऑफ दच ओरिजिनल अर्थच्या मास इतकी येते असं आम्ही म्हणतात. तर कॅल्क्युलेट, ही अशी जी अर्थ आहे, जी वूडची बनलेली आहे आता, तर कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम द वुडन अर्थ, असं ते विचारत आहे. फ्रॉम द सरफेस ऑफ द वुडन अर्थ, जी फ्रॉम द surface of the earth with wood, G from the surface of the earth which is with made up of wood.
बरं मग आपल्याला त्यांनी फाइंड आउट काय करायला सांगितलं, एस्केप स्पीड क्या होगा फ्रॉम दिस अर्थ, एस्केप स्पीड फ्रॉम वुडन अर्थ, फ्रॉम वुडन अर्थ. ओके सो मग आपला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला, वी हॅव escape velocity on the earth to the escape velocity on the wooden earth, escape velocity on the wooden earth. So escape velocity on the earth surface त्याची जी व्हॅल्यू आहे ती √2 gm/r आहे, √2 gm/r. ठीक आहे, मास ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ अँड मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ ही नॉर्मल अर्थ घेतली. आता हे रेडियस ऑफ वुडन अर्थ, त्यानंतर ट्वाइस ऑफ जी इंटू मास ऑफ वुडन अर्थ. ओके सो सेम क्वांटिटीचा रेशो घेऊ, बाकीच्यांचं काही काम नाही. रूट ऑफ मास ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ अर्थ मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ डब्ल्यू डिवायडेड बाय रेडियस ऑफ वुडन अर्थ डिवायडेड बाय मास ऑफ वुडन अर्थ असं घेतलं. तर VEW अपॉन ऑन द नॉर्मल अर्थ टू द वुडन अर्थ. ठीक आहे. हां तर मास क्वांटिटीचा रेशो घ्या. मास क्वांटिटीज किती घेतलं तर आपण मास क्वांटिटीचा रेशो काय घेतला होता, कुठं लिहिला मी, ओके इथंच लिहिलंय. ME डॅश इज इक्वल्स टू 10% ऑफ द यम, म्हणजे ME डॅश अपॉन MW हां मास ऑफ अपॉन मास ऑफ W. ओके मास ऑफ वुडन अर्थ, मास ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ वुडन अर्थ अपॉन रेडियस ऑफ अर्थ असं आपण घ्यायचं आहे. सो ME अपॉन MW, ME अपॉन MW ॲक्च्युली हा मास ऑफ वुडन अर्थ आहे. आता वुडन अर्थचं मास हे 10% ऑफ द मास ऑफ द अर्थ आहे, इथं लिहितो. ठीक आहे, ME आणि दिस इज MW वुडन मास. ठीक आहे, वुडन मास इज 10% ऑफ द ME, वुडन मासचा अर्थ. मग वुडन मासचा अर्थ इथं दिलं आहे आपल्याला आणि इथं खाली वुडन अर्थ. मग मी असं लिहितो, वुडन मासचा अर्थ अपॉन ME 10/100 MW/ME. तर इथं उलटं झालं आहे, MW/ME, ME/MW. तर हे बनतं आहे किती बनलं रे माझं, कुठं गेलं रे बाबा. MW अपॉन ME किती घेतलं मग, 10/100 ME/MW. हे उलटं करावं लागेल. ME अपॉन MW डॅश इक्वल्स टू 1/10%. 10% म्हणजे 100/10 which is 0 0 cancel, 10/1. mass of earth upon mass of wooden earth. ओके mass of earth upon mass of wooden earth 10 लिहिलं. आणि रेडियस ऑफ वुडन अर्थ, रेडियस ऑफ अर्थ. सो
escape velocity from the surface of the earth upon escape velocity from the wooden earth. मग ME/MW चा बच्चा पार्टी रेशो टाकला, वर्तन घेतला RW/RE. आता रेडियस तर सेम सांगितली त्यांनी, बरोबर, कारण ते म्हणतात की रेडियस किंवा डायमीटरचा रेशो सेम आहे दोघांच्याही, मग ते पण कॅन्सल होईल, राहिलं काय √10. मग एस्केप व्हेलॉसिटी ऑन द ही टर्म तिकडे जाईल आणि ती टर्म इकडे येईल असं. एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द वुडन अर्थ, एस्केप व्हेलॉसिटी ऑन द अर्थ डिवायडेड बाय √10. सो आपलं जे लॉजिक येतं किंवा रिलेशन येतं एस्केप व्हेलॉसिटीचं विथ फॉर वुडन अर्थ इज असं जर लिहायचं म्हणलं तर 1/√10 टाइम्स एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द अर्थ. ठीक आहे. सो लॉजिक सोपं होतं. तर पहिल्यांदा काय केलं, फक्त लाईक क्वांटिटीचा रेशो घेतला आहे आणि यस, तर आपण आता विथ रिस्पेक्ट टू मास पण हे न्यूमेरिकल सोडून बघितलं, म्हणजे त्या टाईपचे पण न्यूमेरिकल आपल्याला एक जमलं. साक्षी यस, सिद्धी, ह्या न्यूमेरिकलमध्ये काय अडचण? मग एस्केप व्हेलॉसिटी ऑन द वुडन अर्थ ती 1/√2 एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल, आणि सरफेस ऑफ द अर्थची आपल्याला व्हॅल्यू 11.2 असते km/s हे माहिती आहे, त्यांनी नाही दिलं, पण आपण डायरेक्टली पण घेऊ शकतो आता. ठीक आहे. एस्केप व्हेलॉसिटी ऑन द वुडन अर्थ चालेल. ओके. सो मग मी एक्सपेक्ट करतो ह्याच टाईपचं एक न्यूमेरिकल आहे आता, एस्केप व्हेलॉसिटी ऑन द, जर अर्थ अशी बनली असेल तर 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 काय करा, पेज नंबर 135 वर या बरं. आता 135 क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 बघा, 5.7च्या अंडर. ठीक आहे. सो दोन्ही एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, तर तो सोडवायचा आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 एस्केप व्हेलॉसिटीचं आहे आणि सेम आहे, याच्याच टाईपचं आहे. सो तुम्ही ते सॉल्व करावं, त्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा करतोय. ओके. सो आजच्यासाठी थांबूयात. साक्षी यस, सिद्धी, तेवढं तुम्ही हे 2 न्यूमेरिकल ट्राय करा. 135 वर आलात का तुम्ही? तिथं बघा, कारण इथं त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं होतं रेडियस बाबा दोघांची सेम आहे, आणि म्हणजे डायमीटर सेम है ऐसा साइन होता, डायमीटर इज सेम, बट सिर्फ जो वुडन अर्थ है वो 10% ही है एज कम्पेयर टू मास ऑफ द अर्थ. ये स्टार्टिंग वाला स्टेप लेना भूलने का नहीं. ओके. आणि मग एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायची ती मी GW लिहिलं बरं का इथं. ठीक आहे. सो एस्केप व्हेलॉसिटीसाठी जायचं आहे, तेवढं करा आणि कंप्लीट करा. ओके. दाखवा मला, फॉरवर्ड करा. थँक्यू. गुड नाईट.